जसं झाडं जुनी पानं गाळून नवीन पालवी आणतात ना, तसंच आपण सुद्धा जुन्या वाईट सवयी सोडून नवीन चांगल्या सवयी लावायला हव्यात ना. काय नाही रे, नवीन चैत्र पालवी बघतीये. इकडे ये सांगते चैत्र पालवी म्हणजे. हा, चैत्र पालवी म्हणजे चैत्र महिन्याच्या अगोदर सगळ्या झाडांची पानगळ होती. पानगळ म्हणजे झाडांवरची जुनी पानं गळून नवीन पानं फुटतात आणि त्या पानांना काय म्हणायचं, पालवी म्हणायचं. नवीन पालवी फुटली, झाडं नवीन वर्षाचं स्वागत उत्साहाने करतात. हा, होय. अरे, आपलं नवीन वर्ष मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्यापासून गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होतं. या प्रतिपदेच्या दिवशी आपण गुढी उभारतो ना. कडुनिंबाच्या नवीन पालवीचा डाळ गुळ घालून घोलाना करतो आणि सगळ्यांना वाटतो. तू नाही का गुढीपाडव्या दिवशी खाल्ला होतास बघ, किती कडू आहे ग मम्मा, म्हटलं होतं का नाही. हा, कडुनिंबाचा पाला, हो, तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे ना, आरोग्यदायी ना, म्हणून. हा, बघ ना जाऊन बाहेर, चैत्र पालवी बघायची ना. हो, बघ बघ, छान आहे का. हा, म्हणून मी पण मगाशी बघत होते रे, असं खूप भारी वाटत होतं. हो बाळा, हीच तर चैत्र पालवी आहे. हा, निसर्गानं नव्याने घेतलेला श्वास असतोय ना हा. एवढी खास पानं, कारण बाळा जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचा हा संदेश असतोय ना. जसं झाडं जुनी पानं गाळून नवीन पालवी आणतात ना, तसंच आपण सुद्धा जुन्या वाईट सवयी सोडून नवीन चांगल्या सवयी लावायला हव्यात ना. हा, हो, आपण पण झाडांसारखी नवीन सुरुवात करू शकतोय. अगदी बरोबर आहे. चैत्र महिना आपल्याला हे शिकवतो, नवी उमेद, नवीन आशा आणि नवीन सुरुवात. चैत्र महिन्यात हे शिकायचं असतंय आपण. मग तू नाही का म्हणलास त्या दिवशी, ती कोकिळा ओरडते बघ, पक्षी कोणता आहे, ती कोकिळा चैत्रामध्ये ओरडत असते आंब्याच्या झाडावर बसून. हा, कू कू. तू दाखवत नव्हतास का मला त्या दिवशी. हा, मग हाच खरा अर्थ आहे चैत्र पालवीचा. समजलं ना. नवीन नातं जोडायचं, नवीन विचार, नवीन जीवन आणि निसर्गाशी नातं जोडणं, यालाच चैत्र पालवी म्हणायचं. समजलं ना, आलं ना तुझ्या लक्षात. हा, चल मग आता समजलं ना मम्मा मगाशी का बघत होती. हा.